त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे डीजे ऑपरेटर. डीजे ऑपरेटर त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आयोजकांची सूचना त्या पद्धतीची आमच्यापर्यंत पोहोचली आहे. डीजे ऑपरेटरला विनंती असेल की आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. विकेटचं पतन सध्या तरी होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा फेकी निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित याही वेळेस ही मॅच थोडीस कदाचित स्लो क्रिकेट पाहायला मिळेल का, त्या पद्धतीचं गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. अपील चांगला एक आक्रोश पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. पुनश्च एकदा इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक धाव, धावसंख्या 1. चेक आले चेक. क्षमस्व थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दुरावतोय. चेंडू निघून जातोय. याही वेळेला बाउंड्रीच्या पलीकडे फेकून देत आहे षटकार. गरज होती या फटक्याची. गोलंदाजीचा अटॅक जो होता तो अतिशय स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये निर्धाव विकेट, तदनंतर निर्धाव लेग बाईज आणि आता मात्र कुठेतरी मात्र पारीचा अंत समाप्त झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि सध्या तरी इथून मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लाइटने चेंडू निघाला होता. नो मॅच झोन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि सरळ निघून जातोय. पण बाउन्स क्लिअर करत सीमा रेषापार चौकार 4. षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोविंदाला आणले गेले. गोविंदावर जिम्मेदारी सध्या तरी षटक क्रमांक द्वितीयाची आपण पाहताय. पवनसुत आमगाव शेवटचा पुकार. पंच वारंवार पुकार दर्शवत आहेत तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत. आपण खासदार चषक 2025 खेळताय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला बंधनकारक असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गोविंदा इथे मात्र सज्ज होतो. षटकात येईल पहिलाच बॉल यावेळेस फेकून देत आहेत अक्रॉस द लाईन. चेंडूला उडवले गेलं होतं. क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र तैनात. विकेट सोबत फलंदाज बाद जेलवाच्या स्वरूपात तंबूच्या असलेला
पराग पाटील आपण पाहताय, अनुभव संपन्न हाही खेळाडू आणि कुपरीकडून सुद्धा खूप सारं क्रिकेट खेळलंय. या पाडा तालुक्याकरिता सुद्धा खूप सारं क्रिकेट या खेळाडूंनी खेळलंय. आणि पराग पाटील मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे. गोविंदाला आपण पाहत आहे. गोविंदाचा पहिला बॉल होता, थोडंसं विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. ताकद किंचितची कमी पडताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगानं झेल अगदी बाउंड्रीच्या नजदीक कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज स्ट्राईकवर गोलंदाज गोविंदा येथे मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो षटकातील शेष राहिलेले काही चेंडू डिलिव्हर करण्याकरिता. ओहो हो, यावेळेस शरीराचा वेध धारण करणारा हा चेंडू आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. एक एक धाव किती महत्वाची आहे हे सध्या तरी इथून मात्र पाहत असताना नॉस्ट्रायकरच्या फलंदाजाकडून तो प्रयत्न पाहायला मिळाला. परत सध्या तरी थांबा दर्शवण्याच्या भूमिकेमध्ये होता. सिंगल अंकित केली गेली आहे. धावसंख्या 12 या अंकावर धाव फलक. गोलंदाज सय्यद, पुढचाही बॉल, क्या बात आहे. या वेळेस फेकून देतात बॅटरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे षटकाराचा. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो 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 चेक. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सध्या तरी आपण जाऊयात. हॅलो चेक, हॅलो हॅलो. नक्कीच एक चांगली मॅच आपण खासदार चषक 2025च्या मार्फत या किरवली नगरीमध्ये पाहत आहे. आणि चालू असणारा सामना एका बाजूने पवनसूत अमगाव आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना टीम एसबीबी गुपरीला आपण पाहत आहे. गोविंदा षटकार ठोकल्यानंतर थोडंसं प्रेशर कदाचित जाणवलं, जणू घाम कपाळावरचा आपण पुसून टाकतोय त्या पद्धतीने प्रेशरही बाजूला सारणं कुठेतरी गरजेचं होतं. आणि कदाचित तोच प्रेशर आणि नेक्स्ट बॉल वाईड स्वरूपातला आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. धावसंख्या 19 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 3 शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. ओहो हो, पुन्हा एकदा यावेळेस पिकअप चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या किंवा ज्यांच्या आठवणीनं हा खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळाला, प्रेक्षक कक्ष पाहायला मिळाला, त्या फ्लेक्स असला मी देणारा षटकार. याही वेळेस व्हाईट बॉल. षटकार पडल्यानंतर व्हाईट बॉल येणं कदाचित परंपरा अनुशासन असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. सध्या तरी येणाऱ्या काही 2 षटकारांच्या बाबतीत आपल्याला याच पद्धतीचं चित्र इथून मात्र पाहायला मिळालं. धावसंख्या या सिंगलच्या पडतीनं 26 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल आहे. वन्स अगेन अँड वन्स अगेन वाईट किक आहे. पंच जातील, पाहणी करतील आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत धगधग 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 वाटत असताना आपण इथून मात्र पाहता इट्स अ व्हाईट बॉल. लगातार दोन्ही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र डिलिव्हर होत आहेत. अवांत स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. चला पवनसूत अमगाव, खूप सारा वेळ आपण खर्च करताय. मी पुनश्च एकदा विनंती करतोय, घाई करा.
गोलंदाज सय्यद पुरस एकदा फेकून देतील बाउंड्रीच्या पलीकडे. हाही खासदार खासदार चषक 2025 ब्रँडेड षटकार 6. गोलंदाज सय्यद पुढचा ही बॉल यावेळेस फ्लाईटने निघालाय चेंडू. आपण पाहताय सध्या तरी 2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले होते. एका क्षेत्ररक्षकाच्या हाताला हा चेंडू सध्या तरी लागताना आपण पाहिला आणि अंतिम चेंडूवर हे षटक संपलंय. कारण आपण जर का एकंदरीत बघितलं पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर लेग बाईस, त्यानंतर षटकार, वाईट षटकार, लगातार 2 वाईट षटकार आणि अंतिम चेंडूवर 2 धावा. ओव्हर कंप्लीट. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या तरी 10वी-12वीची परीक्षा चालू आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी महत्वाचा असलेला आकडा 35 या अंकावर धावफलक. षटक संपलाय क्रमांक 2चा. धावसंख्या 35. निर्णायक षटक आणि महत्वाचं षटक असं म्हणायला हरकत नाहीये. महत्वाचं षटक निर्णायक षटक हाताळण्याकरिता युगांतला आणलं गेलंय आणि युगांचं हे स्वागत पहिल्याच बॉलवर. यावेळेस A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. सोमन डीजे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 41 या अंकावर धावफलक. पुढचा ही बॉल यावेळेस दिशा दर्शवण्याच्या नादामध्ये फटका इथे मात्र फसतोय की काय? फटका फसतोय. विकेट सोबत फलंदाज होतोय बाद. परतावा लागते यावेळेस झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. चांगले गीत. कारण जानेवारी महिन्याला जेव्हा सुरुवात होती तेव्हा आई माऊलीच्या भक्तांना या कारले डोंगराचं वेध सातत्याने लागताना पाहायला मिळतं. मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. चला मी ज्या संघाची नावं वाचतोय, मी ज्या टीमची नावं वाचतोय त्या टीमनं कृपया करून आम्हाला इथे आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. चला टीम सुपोंडे, त्याच्यानंतर टीम उर्वी 11 नाणे, त्याच्यानंतर टीम पिंपळास, जियान 11 कुडूस आणि चालू असणाऱ्या सामन्याचे एक एक प्रतिनिधी कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये हे षटक संपायच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाठवून द्यायचं आहे. चला टीम सुपोंडे संघ आपण त्वरित या. त्यानंतर विनंती करतो टीम उर्वी 11 नाणे
टीम पिंपळासचा एक प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. जियान 11 कुडूस आपलाही एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण इथे मात्र पाठवून द्यायचं आणि चालू असणाऱ्या सामन्याचे प्रतिनिधी इथे मात्र उपस्थित आहेत. त्याच्यानंतर कारण इथे मात्र ड्रॉ केला जातोय. आम्ही आधी म्हटलं की त्वरित या, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची सबब तुमची इथून मात्र ऐकली जाणार नाहीये, या गोष्टीची नोंद घ्या. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवतोय. गोलंदाज सय्या पुढचा बॉल यावेळेस पहा सेमी हेलिकॉप्टर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. आणि सध्या तरी ते सेमी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपण पाहिला. फार काही मिळणार नाहीये. एकच धाव इथून मात्र याही चेंडूवर आपल्याला अंकित होत असताना पाहायला मिळाली आहे. आणि एकेरी धावेने धावसंख्या 44 चेंडू संपतायत आतापर्यंत 5 लास्ट टू गो. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहत आहे. एक व्हाईट बॉल सुद्धा पाहायला मिळाला आपल्याला या षटकामध्ये. अंतिम चेंडू. युगांचं स्वागत ज्या पद्धतीने षटकारानं केलं होतं त्याचा निरोप समारंभ सुद्धा ही षटकारानं होताना पाहायला मिळाला. षटक संपलं क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 या अंकावर धावफलक. चला शेवटचं षटक आणि अंतिम षटक अक्षयला आपण इथून मात्र पाहत आहे. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज. पहिलाच बॉल अक्षयचाही आपण इथून मात्र पाहत आहे. ओहो चांगला प्रयत्न ढाल बनून उभा राहिलाय कदाचित, पण सध्या तरी थोडस पुढं असणं गरजेचं होतं. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. खेळत असताना इथून मात्र श्यामला आपण पाहत आहे. सुरुवातीला आलेला बॅटर गोलंदाज सय्यद. निर्धाव फेकी डॉट बॉल. चला सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. टीम सुपोंडे आणि त्याच्या विपक्षात टीम नाणे व टीम कॅप्टन टॉस बॉक्सचा ताबा आपण त्वरित घ्यायचोय. सेकंड मॅच चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ विपक्षात जियान 11 कुडूस आणि थर्ड मॅच पिंपळास विपक्षात डोंगसचे. आपण या शेड्यूल प्रमाणे उपस्थित राहायचे आणि वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. चलो बॅक टू मॅच. पुन्हा एकदा परतूयात. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा. सध्या तरी धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस एक म्हणजे 5 धावा आपल्या संघाकरिता वाचवल्यात या क्षेत्ररक्षकानं. चला टीम सुपोंडे आणि टीम उर्वी 11 नाणे टॉस बॉक्स मध्ये आपण हजर व्हायचं आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यद. षटकातील पुढचा बॉल आहे. ओहो पुन्हा एकदा सिक्सर मॅन. इथे मात्र श्याम मैदानाच्या आतमध्ये गरजत असताना बरसत असताना हाही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. षटकार 6 आणि या षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 64 आणि वैयक्तिक धावसंख्या श्यामची जाऊन पोहोचते 44.
44 या अंकावर, म्हणजे अर्धशतकापासून हाही खेळाडू फक्त 6 या अंकापासून दूर राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. जियान 11ची अभिलेखची जर मॅच पाहिली तर 49 धावा त्यांनी इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या होत्या. त्याचंही अर्धशतक हुकलं, पण चांगला प्रयत्न त्याचाही पाहायला मिळाला. षटकारापासून फक्त अर्धशतकापासून फक्त एक षटकार किंवा 6 धावसंख्येपासून दूर राहत असताना इथून मात्र श्याम पाहायला मिळतोय. अर्धशतक खासदार चषक मधील पहिलं पाहायला मिळेल का? ओहो, यावेळेस दिशा तर दर्शवली गेली आहे आणि इथे मात्र अर्धशतकाची पारी खेळणारा आणि ठोकणारा इथे मात्र षटकार. श्यामला विनंती करतोय मैदानात थांबा, आपली एकदा बॅट उंच करायची आहे. श्याम, स्वतःसाठी, आई वडिलांसाठी आणि ज्यांनी बोटाला धरून तुला टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये आणलं त्यांच्यासाठी. क्या बात आहे, चांगलं स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळालं. षटक सुद्धा संपले. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 70. विजयाकरिता 71 71 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय आणि 71 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील सुरेश पाटील सर. त्याआधी आपण जाऊयात नाणेफेक कक्षामध्ये, जिथे सुपोंडे आणि नाणे संघाचे कर्णधार आमच्या समोर जॉईन होतील. गणेश दादा गडगे यांना विनंती करतोय, पण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. मी गणेशजी पाटील यांना विनंती करतोय, पण नाणेफेक करण्याकरिता इथे मात्र उपस्थित व्हायचंय. एका बाजूने सुपोर्णी टीम कॅप्टन आणि एका बाजूने उर्वी 11 नाणे टीम कॅप्टन पाहायला मिळतात. नाणेफेक होताना आपण इथून मात्र पाहताय सुपोर्णी संघाचे कर्णधार कॉल करतायत. छापा असं कॉल आहे आणि काटा आपल्याला पाहायला मिळतोय. मी गणेश दादांना विनंती करतो, बेस्ट ऑफ लक आपण दर्शवायचं आणि सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. टीम उर्वी 11 नाणे नाणेफेक विन झालंय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण आम्ही घेणार. क्षेत्ररक्षण निर्णय का स्वीकारतायत, त्याच्या मागचं रिझन? कारण की आमच्या बॅटिंग ऑर्डर चांगली डीप आहे. आम्ही चेस करण्यासाठी म्हणजे आमच्याकडे आहेत प्लेयर्स चेस करण्यासाठी. नक्कीच धन्यवाद. जास्त वेळ घेत नाहीये, तुम्हालाही शुभेच्छा असतील. सुपोर्णी संघ नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? आम्ही प्रथम बॅटिंगच केली असती. फलंदाजी स्वीकारण्यामागचं रिझन काय होतं आणि तसंच तुमच्या माथ्याला आलंय? आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस बॅटिंगच करून डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच करणार होतो आता पण. नक्कीच धन्यवाद, तुम्हालाही बेस्ट ऑफ लक असेल. नाणेफेक कक्षातून येते न्यूज. नाणेफेक विन होतो इथे मात्र उर्वी 11 नाणे संघ आणि सर्वात आधी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत सुपोर्णी संघाला फलंदाजीसाठी. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुरेश पाटील सर. तर नक्की जाऊया मॅच मध्ये. अगदी हाय स्कोरिंग मॅच आहे.
71 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. बिग टोटल आहे आजच्या या स्पर्धेतील, आजच्या दिवसातील. नक्कीच बघितलं आपण तर खासदार चषक माझा चर्चेत बनत चाललंय. हाय स्कोरिंग मॅचेस आज मात्र पाहायला मिळत आहेत. 66 धावांचं टार्गेट 66 ठेवलं होतं जियान 11 कुडूस या टीमनं. तो संघ जिंकला कुडूस 11 टीमच्या विपक्षामध्ये. आणि आता एसबीबी खुपरी टीमनं बनवल्या 70 धावा 71 धावांचं लक्ष ठेवले आमगाव या टीमच्या समोर. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय बाला. एसबीबी खुपरी अप्रतिम बॅटिंग 50 करण्याचा पहिला मान एक रेकॉर्ड केला तो म्हणजे श्याम दुमाडा. फास्ट इनिंग खेळला. अगदी बघितलं आपण तर बॉल 12 धावा बनवल्या 50 7 षटकार रेकॉर्ड केलं खासदार चषक 2025 या ट्रॉफीमध्ये. 12 बॉल मध्ये 50 धावांचा रेकॉर्ड एसबीबी खुपरी श्याम दुमाडा. आणि बघूया 71 धावा आमगाव टीम समोर आव्हान. तोडीसतोड उत्तर देतील का? टेट फॉर टॅटचं युद्ध पेटेल का? पहिल्या ओव्हरचा फर्स्ट बॉल बाळाकडनं. पहिल्याच बॉलवर बाळानं मात्र चमत्कार. फर्स्ट विकेट फर्स्ट बॉल. मोठा धक्का आमगाव टीमला. 71 धावांचं लक्ष असताना या डिझाईन. हाय स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे मोठे फटके ठोकावेच लागतील. पर्याय नाहीये. 23 बॉल आणि समोर 71 धावा. पराग पाटील गेम प्लॅनिंग करताना या मॅच मध्ये कित्येक रेकॉर्ड पराग पाटील यांच्या नावावर आहेत. कित्येक सामने 1 लाखाच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि ही 1 लाखाची स्पर्धा लाख मोलाची मेहनत असणारी क्रिकेट स्पर्धा बाळमामा खासदार चषक. पुल केले बॉलला कौकोना झोन कडे. हाई कॅच बॅक टू बॅक गोल्डन डकचा शिकार. दुसरा धक्का आमगाव टीमला. विकेट नंबर 2. धावसंख्या 0. नॉन स्ट्राईकला राहुल पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला प्रणित पाहायला मिळत आहेत. बाळा यांचा 30वा बॉल हॅट्रिक बॉल. थोडक्यात वाचले बॅटर या ठिकाणी पंचांनी अपेल फेटाळलाय नाहीतर विकेट हॅट्रिकच झाली असती. 3 बॉल मध्ये 2 विकेट टिपलेले आहेत. 71 धावांचं लक्ष. जबाबदारी कोण घेणार? प्रणित आणि राहुलवर जबाबदारी असेल जी दिलेली आहे ती घ्यावी लागेल. अटॅक तर केलाय कॅच टिपलाय आणि 3रा गडी गारद. धावसंख्या 0 असताना भयान शांतता खेळाडू कक्षामध्ये आमगावच्या. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झेलखाली येतोय आणि ते कॅच टिपला गेलाय. विकेट. चषक 2025 ला 1 ते 5व्या क्रमांकाची ट्रॉफी दाती आहे कैलासवासी दुंदू राघव इसामी यांच्या स्मरणार्थ श्री संदीप दुंदू इसामी यांच्याकडनं या ट्रॉफी आहेत. पोशेरी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी रिअल अकॅडमी प्रोप्रायटर विशाल ठाकरे. सन्मान चिन्ह साई सावले एंटरप्राइज यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील एसके पोशेरी. बॉल आणि स्टंप व्यवस्था चाणक्य अकॅडमी समीर ठाकरे 80 यांच्या माध्यमातून कोकण कट्टा प्रशांतजी पष्टी यांचं मोलाचं विशेष सहकार्य.
प्रशांतजी पस्टे गोलंदाज तैयार, बॉलिंग मार्क वर, सामना रंगतदार, पुल केले बॉलला, चेंडू येतो या ठिकाणी डीप मध्ये, कॅच होईल का? हार्ड कॅच, कव्हर केली आहे, चौथा धक्का, रेकॉर्डेबल बॉलिंग, पॉवर प्ले मध्ये पॉवर कुणाची? एसबीबी खुपरीच्या बाळाची. बाळा खासदारच्या चकच्या या दुसऱ्या दिवसाचा मिडल ओव्हरचा किताब कुणाला जाणार? बाळानं 5 बॉल मध्ये बघितले आपण 4 विकेट, एक सुद्धा धाव खर्च नाहीये. कॅच पकडली आणि मेडल षटक, तब्बल 5 विकेट एका ओव्हरला पॉवर प्ले मध्ये करण्याचा रेकॉर्ड. मेडन ओव्हर 0 रन, 5 विकेट रेकॉर्ड एसबी खुपरी गोलंदाज. फर्स्ट ओव्हर बाळा, खासदार चषकचा धमाका. येडीजे दोन रेकॉर्ड झाले. मेडन षटक टाकलं, 5 विकेट घेतल्या बाळा गोलंदाजानं. दुसरं रेकॉर्ड आहे 4 कॅच या 5 विकेट मध्ये, 4 कॅच. जितू पालन फिल्डर एसबी खुपरी यांनी 4 कॅच घेतल्या त्या 5 विकेट मध्ये. एक बॉलर 5 विकेट घेतो, एक फिल्डर 4 कॅच घेतो. रेकॉर्ड झालं या ओव्हरला. एसबी खुपरी आव्हान ठेवलं 71 धावांचं आमगाव समोर. आमगावची अर्धी टीम गारद केली आहे बाळानं पहिल्या ओव्हरला. षटक नंबर 2 गोलंदाज भावेशचा पहिला बॉल फेकून दिलाय आणि इथे क्षेत्ररक्षकाची अफाट मेहनत, पंचांचा इशारा, षटकार. या बेसमध्ये दुसरा बॉल डॉट करण्यामध्ये यश आले गोलंदाज भावेश पाडल्यांना. धावसंख्या फलकावर आहे 8 बॉल मध्ये 6 धावा. पहिलं षटक मॅडन बाळानं टाकलेलं आहे. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला षटकार, दुसरा बॉल डॉट आहे. 71 धावा करायच्या आहेत. लक्ष बाकी राहते आता मात्र. 65 धावा, 16 बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल, 15 चेंडू आणि 65 धावांचं लक्ष. मॅच कठीण आहे परंतु अशक्य म्हणता येणार नाही. क्रिकेट आहे. श्याम दुमाडा जर 12 बॉल मध्ये 50 धावा ठोकू शकतोय तर 15 बॉल मध्ये 65 आमगाव संघ सुद्धा ठोकू शकतोय. आणि इथे पाहताय वाईट बॉल. 15 बॉल 64 धावांची गरज. कठीण आहे, अशक्य म्हणता येणार नाहीये. क्रिकेट आहे. एक बॉलला माझ्या समोर 17 धावा झालेल्या आहेत, एक बॉलला 16 झालेल्या आहेत. 2 बॉलला 17 धावा झालेल्या आहेत.
3 बॉलला 17 इथेच झालेले आहेत. काय म्हणजे क्रिकेट हे काही घडलं जाऊ शकतं. 5 बॉलला 30 सुद्धा झालेले आहेत. काही घडलं जाऊ शकतं, पण घडवणारा लागतो. घडवण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये बॉल कॅच होईल का? हार्ड कॅच आहे. पराग येतोय. व्हॉट अ कॅच. ओल्डी गोल्ड फिल्डर आणि झेल टिपला गेलाय. विकेट. मॅच आता बनत चाललेली आहे, कारण धावसंख्या 71 करायची आहे. स्कोर कार्डवर विकेट गेले आहेत ते 6, धावसंख्या 7 आहे. 7 धावा करताना 6 गडी गारद केले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता 6 बाद झालेले आहेत. राहिलेत कुठले? आता शुभम येतोय. शुभम साथीला पप्पू. वरचे सर्व 6चे 6 विकेट गेलेले आहेत आणि आता पुढे येणार विकेट बाकी राहत आहेत. लास्ट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल निर्धाव भावेशने हाताळलेला आहे. 12 बॉल मध्ये फार काही हाती लागलं नाही. गमावले गेले त्या 6 विकेट आणि आता लक्ष मात्र मोठं राहते विजयाकरिता. आता मात्र हवेत 12 बॉल आणि विजयासाठी 64 धावा. म्युझिक. बघूया काय घडतंय. संघर्ष मोठा असतो तेव्हा सुद्धा सिद्ध करावं लागतं. पैसा कमवावा लागतो, पण पैसा म्हणतो तू काहीतरी कर तेव्हा मी तुझ्याकडे येईन. आणि मेहनत म्हणते की मी जेव्हा करेन त्यावेळेस पैशाला यावं लागेल. इथे काय घडतंय? हवेमध्ये बॉल या ठिकाणी पाहतायत. कष्टाविना पर्याय नाहीये आणि इथे मात्र पाहायला मिळते एक सिंगल धाव. धावसंख्या 8. 63 धावा 11 बॉल. 11 त्रिक 63 असं नाहीये तर 11 त्रिक 33 आहे. तेव्हा पाडा चुकू शकतोय, रन रेट चुकणार नाहीये. गोलंदाज तयार. सुस्तावले प्रेक्षक पुन्हा जागे होत आहेत आणि या ठिकाणी पाहता आपण असं करावं लागतं, कारण मॅच म्हणजे एंटरटेनमेंट लागतं. आपण पाहतो इन्स्टाला फॉलोवर वाढले पाहिजेत आणि क्रिकेटला लवर्स वाढले पाहिजेत आणि युट्यूबला सबस्क्रायबर वाढले पाहिजेत. आणि इथे पाहताय धावसंख्या फलकर ओम साई मूवीज लाईव्ह वर पाहताय मॅच. हाय स्कोरिंग मॅच. 71 चा पाठलाग करताना धावसंख्या 9. खासदार भिवंडी लोकसभा चषक बाय मामा खासदार चषक पाहतायत. सहा शिवाय पर्याय नाहीये. 7 षटकार श्याम दुमाळाचे आठवावे लागतील आणि इथे मात्र बॉल जातोय सीमारेषेकडे. फील्ड बाउंड्री अडली आहे. रन रेट खूप कमी आहे. धावसंख्या पळकर पोहोचते 10. बॉल शिल्लक राहत आहे तिसऱ्या षटकातील 2. 8 बॉल आणि विजयासाठी 61 धावांची गरज. ऑन साइडला शॉट. औपचारिकता बाकी राहते मॅच कडे पाहताना. नो बॉल, वाईट बॉल, फ्री हिट, नो वरचा षटकार. त्यामुळे मॅच थोडीशी 2-3% मात्र आमगावच्या बाजूने प्रेडिक्शन येत आहे, तर 95+ प्रेडिक्शन एसबी खुपरीच्या बाजूने येत आहे. विनिंग मोमेंट. पुन्हा एकदा डॉट बॉल. 6 विकेट गेल्या त्यावेळेस मॅचचा सुपडा साफ झालेला, मात्र चेहऱ्यावरचे हावभाव आमगावचे पाहायला मिळाले. मिडन ओव्हरला 5 विकेट गेल्या
त्याच ठिकाणी सामना आम्ही वन साइड करतोय. SBB खुपरीच्या बाळानं सांगितलं श्याम दुमाळनं जेव्हा 12 बॉल 50 दबाव इनिंग साकारली, पहिल्या इनिंगला बॅटिंग केली, तेव्हा दाखवून दिलं की आम्ही हाय स्कोरिंग मॅच उभी करतोय. सगळं अचानक घडत नसतं, सुरुवातीला दाखवलं जातं, मोमेंट येते, त्या मोमेंट मध्ये मात्र पाहिलं जातंय की यस इतिहास घडला जाईल. बॉलिंग मार्क पर गोलंदाज येत आहे चौथ्या षटकाकरिता रवींद्र मामा. क्या बात आहे, बाळ्या मामा खासदार चषक आणि गोलंदाज करता SBB चे मामा रवींद्र मामा खुपरी. पहिला बॉल पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव. रखरखत्या उन्हात तडाखेबाज बॅटिंग श्याम दुमाळानं केली. रखरखत्या उन्हात मिडन ओव्हर 5 विकेटचं रेकॉर्ड बाळानं केलं. मॅन ऑफ द मॅचचं कॉम्पिटिशन या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळालं. 4 कॅच घेणारा पहिल्या ओव्हर मध्ये फिल्डर जितू पाल पाहायला मिळाला, पालन. आणि इथे पाहताय स्कोर 13 धावा. आणि इथे पाहता आपण आणि धावसंख्या बळकर मध्ये जाऊन पोहोचते ती 14. औपचारिकतेचे 3 बॉल बाकी राहत आहेत. बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जातो, बॉल आणायचा आहे, बॉल जातो सीमा पार, चौकार 4. तर मॅच मध्ये दुसरं काहीच राहिलेलं नाही, त्यामुळे फिल्डरला बॉल आणणं, बॉल बॉलरकडे देणं, औपचारिकता पूर्ण करणं हाच पर्याय. यापुढील सामना WRS के सुपोंडे. तयार राहायचंय. षटकार